मेगा फायनल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला आहे, परंतु नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पहिल्या सत्रामध्ये टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे आज संघ मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा सामना. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ असताना आदित्य पाटील मागच्या मॅचचा हिरो, ज्याने गेल्या मॅचमध्ये 1 विकेट प्राप्त करून अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. फ्रीडचा बॉल, एक नवजीवन संजीवनी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश नाईक, नवी मुंबईचा रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशचा हा बॉल लाजवाब, अप्रतिम दर्जाचा फटका भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय. सरळ 6 रनसाठी. येस, इट इज अ सिक्सर हा षटकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली, परंतु तेवढाच ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला भावेश नाईकच्या बॅटमधून. षटकाराने धावफलकाची गती वाढली. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. येस, इट इज अ वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 3 ओव्हरची मॅच, ग्रँड फिनाले मेगा फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. शुभम पाटील जेल खाली, जेल सुटणं होईल कठीण. विकेट क्रमांक पहिला धक्का टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. हलक्यात आणि दिशा दिली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 14 रन, 14 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. स्पेल चांगलं होतं, परंतु एक चांगली सुरुवात जरूर करून दिली फलंदाज विशाल भोईर आणि भावेश नाईकने टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार नाईक, मागच्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती या बॉलरच्या माध्यमातून, आणि तोच बॉलर सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई शहराच्या विकासाला, क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणून सातत्याने आपण क्रीडांगण पाहतोय. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल, आणि आज याच क्रीडांगणामध्ये नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज विशाल भोईर. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. प्रतिस्पर्धी मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या विरुद्धामध्ये आज मीत 11 या नावाने हा संघ खेळतोय. आदरणीय नशीबजी भोईर त्यांनी पुरस्कृत गेलेला हा संघ. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत सलग 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन ऊर्जा वाढवते टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमची, कारण ज्यावेळेस तुमची गोलंदाजी चांगली होते ना, त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, बॉटमॅनचा चांगला वापर केला. एक सिंगल लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर होता.
आर्यन चांगली फिडिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आले. टीमची धावसंख्या 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस होता परंतु नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 आणि जासई गावाचे उद्योजक आदरणीय अनुप शेठ पाटील साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि तेवढेच चांगले क्रिकेट प्रेमी. अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जासई गावामध्ये भरवताना आपण पाहिले. आदरणीय अनुप शेठ पाटील उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक उरण तालुक्यातील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम आदरणीय अनुप शेठ पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत. या बॉलवर बिगिट केलाय. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रन मिळतील 6. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकाची गती वाढली. टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावण्यासाठी क्षमता लागते आणि क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी जिद्द लागते आणि तशीच जिद्द सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज आपल्या टीमसाठी मात्र साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण धावा भरपूर जमवायच्या आहेत. टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावी या टीमला शेवटचा अंतिम बॉल सेकंड स्पेल मधला ओमकार नाईक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग एंडला विशाल, ज्याने कालचा दिवस गाजवला. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध. फटका फसला. विकेट क्रमांक 2 गमावलाय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आगमन होते. माजी नगरसेविका तथा माजी विरोधी पक्ष नेत्या आदरणीय सरोजताई पाटील यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गेली अनेक वर्ष अग्रोही गावाचा विकास हाच माझा ध्यास हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्या म्हणून आज ज्यांची ओळख आहे सरोजताई पाटील यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या स्पेलसाठी या ठिकाणी आमंत्रित केले. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर चेंडूने वळण घेतलं परंतु त्या वळणाला थेट पाठवले सर 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. मधुर संगीत आपण ऐकलं. जीवनामध्ये कचलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत आपण ऐकलं. बॉलर पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर. कल्पेशचा हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर नव्हता परंतु या क्षणाला रन मिळतील 4. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धीरज भोईर मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई मैदानाच्या चौफेरीनं आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर टीमच्या धावफलकाची गती सध्याच्या घडीला वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. दोन्ही संघ विजयाचा निर्धार घेऊन उतरलेत. हलक्यात आणि कट केलाय, परंतु या क्षणाला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची ही भूमिका वापरली फलंदाज धीरजने आणि आज चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 45 रन. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु यस, इट इज अ वाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. घुटना टेक और बाउंड्री देख अशी प्रात्यक्षिका पाहायला मिळाल्याने या चौकाराच्या साह्याने 50 रन आतापर्यंत. शेवटचा बॉल आणि 2025च्या पर्वामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. चेंडू चाललाय 6 रनसाठी लॉंग अँड हाय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 56 धावांनी 57 धावांचं लक्ष असेल तर टॉस या ठिकाणी तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि कार्यसम्राट जनसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आदरणीय अनुप शेठ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन की आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनुप शेठ पाटील यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. 56 रन झालेत. 57 रनचं टार्गेट. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय अनुप शेठ पाटील साहेब सुरेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक, असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व जासई गावचे आदरणीय अनुप शेठ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
होईल सुरुवात 57 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शुभम पाटील आणि तकदीर पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये 57 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिली मॅच आपण पाहिली गर्जन 11 कोपरकिन्ने त्यांच्या विरुद्धामध्ये संघ खेळत होता. मीत 11 जीवदानी बामणडोंगरी, परंतु 65 धावा फक्त आणि फक्त 18 बॉल मध्येच या टीमने कंप्लीट केल्या होत्या. आता मात्र 57 धावा कंप्लीट करायच्यात 18 बॉल मध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर धीरज भोईर मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली. अडचणीच्या काळामध्ये आपल्या टीमला सावरलं. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो धीरज भोईर. दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत, परंतु कोण होणार चॅम्पियन या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होतोय धीरज. धीरजचा पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू येतोय सरळ 6 रनसाठी. शुभम पाटील षटकाराने सुरुवात करत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. पहिल्या बॉलवर वेलकम केलं गोलंदाज धीरजचं शुभमने. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे, परंतु या क्षणाला एक चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश नाईक त्या ठिकाणी तैनात होता आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय शुभम पाटील. इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदेश गोंदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. 6 रन ने स्कोरबोर्ड ओपन केलं होतं शुभम पाटीलने. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज. धीरजचा हा बॉल आखूड पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 4 रनसाठी. संदेशच्या बॅट मधून येतोय सिटी स्टार चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न. या क्षणाला काय घडलं जाईल ताळमेळ
चुकली कॉल कम्युनिकेशन कुठेतरी थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि संकटाच्या काळाला सामोरे गेला, परंतु पदरी अपयश पडलं फलंदाज संदेश गोंदेस आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. समाजसेवक लई गोलंदाज पुन्हा एकदा धीरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आडव्या बॅटने लॉफ्ट केला, फटका चांगला आहे. चेंडू येईल कामेश नाईक बॉल खाली येईल, बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज. एक ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि 46 रनची गरज. स्पेल नंबर 2 गोलंदाज सज्ज होतोय. भावेश नाईकचा पहिला बॉल बिगिट केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. आज चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. समीकरण आपण जर पाहिलं ना तर 11 बॉलमध्ये अजूनही 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. लॉफ्ट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतेच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बिगिट केलाय. फुलटॉस बॉलला माफी नसते. ही चुकी केली भावेशने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज. गोलंदाज भावेश. धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम मीत 11 जीवदानी बामण डोंगरी. लॉफ्ट केल्या, फटका तर जरूर चांगला आहे. एक सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 23 रन आतापर्यंत होतात. 23. 8 बॉल आणि 34 रनची गरज. हे षटक देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. जर या 2 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर कुठेतरी एक नवचैतन्य मिळेल.
लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. विशाल भरपूर वेगाने धावलाय, परंतु या मोमेंटला चांगला प्रयत्न. जर फिल्डिंग आवडली असेल ना दीपक ठाकूरची तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या फिल्डरसाठी. काय बॉल त्याने थांबवलाय, रन कंप्लीट केल्या. 3 धावा मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण केल्या. 7 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज आहे. या बॉलवर फटका चांगला आहे. कामेश नाईक चेंडू खाली. ते 6 बॉल आणि शेवटचे अजून 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. 5 षटकार जरूर मारावे लागतील. आज एक नवीन विक्रम करावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. कामेश भावेश त्या ठिकाणी तैनात होता आणि एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून झालेले माणसं आहेत. विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. पहिल्या बॉलवर गोलंदाज दीपक ठाकूरने. सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे 5 बॉल आणि 31 रनची गरज. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर आला तर कुठेतरी संधी मिळू शकते, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज ओमकार आदित्य पाटील. आदित्यसाठी हा बॉल, परंतु लाईन त्याने मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉल आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल प्रभावित केलं. तीन बॉल मध्ये अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. 31 रन. लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा हवाई सफर लॉंग अँड हाय आदित्यच्या बॅटमधून येतोय. सिटी स्टार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. औपचारिकता जरूर शिल्लक आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या पर्वाचा विजेता कोण होणारी या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल. चॅम्पियन ठरलाय डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर
दोन्ही संघ आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न केला जाईल।